नमस्कार मंडळी, माझ्या स्वयंपाकघरात तुमचं स्वागत आहे. तर मी आज भोपळ्याचं कालवण करणार नाही. भाजी म्हणते, कोण कालवण म्हणते. तर त्यासाठी भोपळा घेतला आहे. त्यासाठी मसाला घेतला आहे मी. लसूण, ओलं खोबरं, जिरं, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. शेंगदाण्याचं कुटलेलं आहे ते टाकणार नाही. तर मी आता भोपळा चिरून अर्धाच घेणार नाही, अर्ध्या भोपळ्याचंच करणार नाही. अर्धा भोपळा ठेवणार नाही. तर आता ह्याच्यावरची मी साल सगळी काढून घेणार नाही. ही सगळी साल काढून बारीक चिरून घेऊन कालवण करणार आहे. तर आता या मिरच्या जरा देठ काढून घेते. इकडे तवा ठेवला आहे मी गरम करायला. जरा मिरची आपल्याला गरम करून घ्यायच्या आहे. त्या अशाच कच्च्या घातल्या का मिरचात लागतं. तर आता मिरच्या मी 5-7 मिरच्या घेतलेल्या तर गरम करायला ठेवली का. तर आता ही भोपळा मी चिरून घेतली. आता हिची साल काढलेली आहे. कवळा भोपळा आहे. दुधी भोपळा खायलाही चांगला असतो, कवा तरी खाल्ला पाहिजे. त्याचे काय कोण हलवा बनवून खाते, कोण रगडा बनवते. तर मी कालवण करणार नाही. लई पातळ बी नाही आणि एकदम सुकं बी नाही. तर आता ही ओलं खोबरं चिरून घेतले. अद्रक आहे, मिरची आहे, जिरं आहे. तर आता मी कोथिंबीर जरा टाकते. थोडी फोडणीला दिला वरण ठेवते. आता ही मसाला जरा काढून घेते. आपल्याला लई पण असं घरबा ठेवायचं नाही. लई असं एकदम बारीक रगडा खायला. तरी आता असा मसाला झाला आहे. तरी असाच पाहिजे आपल्याला. लई बारीक बी करायला नाही, लई मोठा बी ठेवायचा नाही. एक टोपांवर तेल टाकले मी. थोडा हिंग टाकते. थोडा कढीपत्ता टाकते. मगावायचं जिरं टाकलेलं मी आता फोडलेलं जरा टाकत्या. थोडी मोहरी बी टाकते. तर आता ही मसाला मी काढलेला टाकते. लई मसाला नाही घातला असा मी. का तर लई मसाला घातला म्हणजे मी चरबाट झालं. मी आता हळद टाकते चमचा. आणि ही धना पावडर सगळा मिक्स मसाला आहे. 1 चमचा टाक. आता ही भोपळा मी चिरून चांगला पाण्यात ठेवला आहे. तर आता मी ह्यात टाकून घेते. आता मी शेंगदाणे टाकते. खूप करून ठेवलेलं आहे ना. तर लाल तिखट टाकत नाही मी, हिरवी मिरची घातलेली.
तर थोडं मी पाण्यानं टाकून व्हायचं झाकून ठेवणार नाही आणि पुन्हा गरम पाणी त्याच्यावर ओतणार नाही शिजायला. खायला एकदम भारी लागतो भोपळा. तर चांगला ओपलायसाठी मी झाकून ठेवलाय. तर आता ही भोपळा मी चांगला ओपलाय ठेवलेला आहे. चांगलं त्याला सुटलंय ओपरलाय. तर आता मी गरम पाणी जरा वरती यात शिजाय पुरतं. आता मी चवीपुरतं जरा मीठ टाकते. तुम्ही करा खावा बघा. मी केलाय असा करून. आवडतोय का तुम्हाला? आता याला चांगला शिजू देते मी. जरा व्हायचं आटलं म्हणजे पाणी, मग पुन्हा गॅस बंद करते. आता मी झाकून ठेवते. आता भोपळा आपला शिजलाय चांगला. आता मी टोपण काढते. चांगला झालाय भोपळा. तुम्ही बी करा खावा बघा. तुम्हाला जरा कोथिंबीर टाकून घेते. आवडतोय का?